लोकसभेमध्ये महिला आरक्षणांशी संबंधित नारी शक्ती वंदन अधिनियमन विधेयक नामंजूर झाल्यानंतर ठाण्यामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे। संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। टेंबी नाका येथील आनंद आश्रमाबाहेर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळेस काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। असं वाटतं की सगळ्या महिला निषेध म्हणून आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत। काल संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्यात आलं। खऱ्या अर्थाने महिलांचा कुठेतरी सन्मान होत असताना ह्या कोणत्या मनोवृत्तीच्या विरोधकांना हे बघवत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विधेयक नामंजूर केलेलं आहे। खरं तर त्यांचं हे फेल्युअर आहे, कारण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणामध्ये महिलांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्थानाचा सन्मान करण्यासाठी मोदी साहेबांनी हे आरक्षण विधेयक आणलं होतं आणि त्याला कुठेतरी विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा प्रकारे त्यांनी हा विरोध दाखवला आणि हे विधेयक नामंजूर केलं। खऱ्या अर्थाने तळागाळातली जी महिला आहे ती आज विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेत असेल तिथं जाण्याचा मार्ग मोकळा होणार होता, पण कुठेतरी काँग्रेसनी अशा प्रकारची मनोवृत्ती दाखवून हे विधेयक नामंजूर केलेलं आहे। तर खरं तर सगळ्या विरोधकांचं आम्ही निषेध करतो। मला असं वाटतं की बहुमताचा आकडा जरी असेल तरी अशा प्रकारचे विधेयक मंजूर होत असताना 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती मेजॉरिटी आपल्याकडे नव्हती, कारण 272ला जरी पंतप्रधान बसत असतील तरी 352 हा आकडा आपल्याला 2/3चा पाहिजे होता आणि 54 मतांनी कुठेतरी आपण हे विधेयक आपलं नामंजूर झालेलं आहे। तर मला असं वाटतं विरोधकांनी त्यावेळी जर आपल्याला मदत केली असती तर आज महिलांसाठी हा मार्ग मोकळा झाला असता। 2023मध्ये विधेयक आलं होतं, पण अशा प्रकारचं हे विधेयक आज जे संसदेत आणलं होतं त्याच्यानुसार हे जे सगळे मला जसं सांगितलं की मी संसदेत असेल विधानसभेमध्ये असेल महिलांना आरक्षण मिळालं असतं की आतापर्यंत 2-4 मोजक्याच जागेवर महिलांना आरक्षण सीट दिल्या जात होत्या, पण 33% आरक्षणामुळे आपल्याला महिलांना खूप फायदा झाला असता आणि तळागाळातली महिला जी आज चूल मूल घर सांभाळते ती कुठेतरी विधानसभेमध्ये किंवा संसदेत बसण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला असता, पण आज ते विरोधकांमुळे थांबलेलं आहे।